तर आज मामाश्री पधारलेले आहेत आणि तर मामा आलाय म्हटल्यावर त्याचे आवडते पदार्थ घरात बनणार. तर आज सकाळी सकाळी तिच्या स्वागताला अलकाईने काय बनवलेलं माहिती, एकदम ऑथेंटिक असं. चला दाखवते. जसं बोलले, अलका एक ऑथेंटिक पदार्थ बनवते. तर तुम्ही त्याचं नाव आहे शिरवाळे किंवा तुम्ही त्याला शेवया सुद्धा म्हणू शकता. मी त्याला साध्या भाषेत आपला शेवयाच म्हणते. या शेवया बनवण्यासाठी अलकाईला खूप तामझाम करावे लागले, कारण ह्या शेवया बनवताना पहिलं तिने तांदूळ धुतलेन, ते सुकवलेन, मग त्याचं पीठ बनवून त्यांना ज्यांना आपण मोदकासारखं तसं केळवतो पीठ, तसं पीठ केळवून मग त्याला परत गोळे गोळे बनवून ते परत पुन्हा असे बॉईल केले आणि ह्या तयार झाल्या शेवया. सगळ्यांना भूक लागली होती, सगळे वाटच बघत होते की नाश्ता कधी तयार होतोय, नाश्ता कधी तयार होतोय. आणि हळूहळू निताई आणि अलकाई, दिदी मावशी यांनी तो शेवया तयार केल्या आणि मग त्या आम्ही सगळ्यांनी नारळाच्या दुधासोबत त्या मस्तपैकी फस्त केल्या. तर तुम्ही पण हा पदार्थ करून पहा, करा, खा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की हा पदार्थ कसा झाला. अनन्या दाखवते बघ कसं खायचं ते. कसं लागते? मस्त लागतं. मस्त लागते.